नमस्कार मित्रांनो. गावी आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची कामं करायला लागतात, ती गोष्ट वेगळीच आहे. आणि एप्रिल मे महिना म्हटल्यानंतर काही गावागावामध्ये पाण्याची टंचाई आहे एप्रिल मे महिन्यामध्ये. आणि काही गावामध्ये पाणी योजना पण चालू आहे भरपूर प्रमाणात सरकारद्वारे, महाराष्ट्र सरकारद्वारे. तशीच एक नळपाणी योजना आमच्या गावामध्ये आले. आमचं गाव आहे वहाळ. त्या वहाळ गावामध्ये नळपाणी योजना येते, ती मी तुम्हाला दाखवतो. माझ्या घराच्या बाजू बघू शकता. अशा प्रकारे पाण्याची ती पाईपलाईन आहे ना, या चरीमधून जाणार. चरी मारत आहेत नळपाणी योजनेची. हे ॲक्च्युली पूर्ण वाडीवर आहे, काम चालू आहे इथे. प्रत्येक गावामध्ये पाण्याची टंचाई असल्याकारणाने आणि गावखेड्यामध्ये महाराष्ट्र सरकारने ही पाण्याची योजना पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तोच प्रयत्न आज आमच्या वाडीमध्ये येणार आहे, वहाळ बौद्धवाडीमध्ये. प्रत्येकाच्या घराघरामध्ये नळ पोहोचणार आहे या नळपाणी योजनेमुळे. तुम्हाला दाखवतो कुठपर्यंत चरी मारली आहे. अशा प्रकारे काम चालू आहे. एप्रिल आणि मे महिना म्हटल्यानंतर गावखेड्यामध्ये पाण्याचा खूप त्रास सहन करायला लागतो. काही लोकांना विहिरीतून आणायला लागतं डोक्यावरून पाणी, पण तिथे पण कधी विहिरीमध्ये पण पाणी नसतं. काही लोकांना विकत आणायला लागतं पाणी. असा हा प्रयत्न आहे, प्रत्येक घराघरामध्ये पाणी पोचलं पाहिजे. हा रस्ता इथे असं फिरून जाणार आहे या ठिकाणी. अशा प्रकारे प्रत्येकाच्या घराघरातून नळपाणी योजना पोहोचणार आहे. पाण्याचा त्रास आम्हाला वहाळ गावाला कमी होणार आहे. विकत आणायला लागतं प्रत्येक मेमध्ये. मुंबईवरून गावाला लोक येतात, त्यांना पाणी बाबा कुठे जात आहे, त्यांना पाणी विकत आणायला लागतं. आणि तो हा आमचा त्रास कमी होणार आहे येणाऱ्या काही दिवसातच. महिन्यामध्ये पण नाही, दिवसामध्ये हा त्रास कमी होणार आहे पाण्याचा. मित्रांनो, नळपाणी योजना जी आमच्या वहाळ बौद्धवाडीमध्ये जी आलेली आहे, त्यांचा प्रयत्न आमचे हे बल्लाल ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रयत्नाने आमच्या वहाळ बौद्धवाडीमध्ये पाणी येणार आहे. कारण एप्रिल मे महिना म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक गावात प्रत्येक वाडीमध्ये पाण्याचा खूप त्रास आहे. आम्हाला ह्या वर्षामध्ये फक्त पाण्याचा त्रास कमी झाला आहे. तर मुंबईवरून येणारे चाकरमान्यांना विकत आणावं लागतं पाणी. तो हा आमचा त्रास कमी होणार आहे. हे आजचे भरत बल्लाल ग्रामपंचायत सदस्य, खूप धन्यवाद तुम्हाला. अजून अर्धं काम झालेलं, अर्धं बाकीच आहे ना. पाणी आल्यानंतर त्याचा पण तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल. खूप धन्यवाद त्यांचे. एवढ्या प्रयत्नाने एवढ्या मोठ्या वाडीमध्ये नळपाणी योजना यांना आणलेली आहे खूप वर्षानंतर. तर बघूया, पाणी तर येईलच आपल्याला. एवढं काम झालं म्हटलं तर पाणी येणारच आहे. तर धन्यवाद. पाणी आल्यानंतर तुम्हाला त्याचा पण व्हिडिओ नक्कीच बघायला मिळेल.